दिला हा गोलंदाज आहे. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवले पाहूया आपण. पुन्हा इथे आपण व्ही शेप पाहतोय. एक खेळाडू आहे तो मात्र लॉंग ऑफला, दुसरा आहे थोडंसं काऊ कॉर्नरच्या जवळपास डीप मध्ये. येस, लेट्स प्ले. सर वेळ लावून घ्यायचा. 30 मिनिटाची इनिंग आहे. दोन्ही संघांना विनंती असेल 30 मिनिटात इनिंग कंप्लीट करणं गरजेचं आहे. खेळाडू जरा आपण मागे यायचं आहे. जे प्रेक्षक आहेत सीमारेषेजवळ त्यांनी कुठं मागे यायचं आहे. विनंती असेल थोडं मागे या आणि खाली बसून सामना पहा. टी शर्ट सारखं आहे तुमचं. अंकुश तयार. पहिला चेंडू. सुंदर चेंडू हाताळला यावेळेस. औषध ऑप्शनचा हा चेंडू. उत्कृष्ट सुरुवात केली अंकुशने. श्री शफल खेळायचा प्रयत्न करत असताना हा पहिला चेंडू मात्र येतोय DOT डॉट. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे. सुरुवात चांगली. शेवट कसा होईल पाहूयात. अगोदर चेंडू प्रहार केला. पूल केला. चेंडू उंच हवेत आहे आणि अंतर्गत हिट. सुपर षटकार. 6 धावा. इथे मात्र पहिली सुरुवात. श्री गणेशा नांदी बोनी प्रारंभ शुभारंभ धावांची सुरुवात करतोय षटकाराने तो मात्र श्री. पहिला चेंडू डॉट होता. त्यानंतर हा कुठं चेंडू मिळाला. लगेच लेंथ वरती आलाय फलंदाज. पुल केला. ब्युटिफुल पॉवरफुल आणि सुपर षटकार. 6 धावांनी स्कोरबोर्ड हलता केलाय. वाऱ्याचा वेग नक्कीच फलंदाजाला मदतशीर ठरतोय. पुढचा चेंडू. गुरलेंत हा चेंडू पुन्हा डावलटने खेळला फटका. ऑन साईड लक्ष दिसत त्याने एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न करतात. फंबल झाला आणि हा 2 धाव बनवण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण केल्या गेल्यात. सुंदर रनिंग बिटवीन विकेट पाहिली आपण आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल 8 या आकड्यावर. धावसंख्या 8. कोणत्या संघाचा होईल विजयाचा थाट पाहूयात. पुन्हा मोठा प्रहार. पुन्हा एकदा सेम रिझल्ट. हवाई सफर मिळतोय षटकार. 6 धावा. इथे मात्र श्रीची हवा. संघाला मिळतील 6 धावा. पुन्हा मोठा प्रहार केलाय. यावेळेस पाहतो आपण चेंडू जातोय कव्हर्स मध्ये. हा बिग सुपर षटकार. 6 धावा. इथे मात्र श्रीने सुंदर श्री गणेश केलाय. 3 षटकार लगावलेत पॉवरप्लेच्या पहिल्या षटकार. सुंदर फलंदाजी होताना पाहतोय आपण. अफलातून फलंदाजी. सकाळचं 17 चेंडू जास्त ट्रॅव्हल करत नाही परंतु श्रीची बॅट मात्र चेंडूला भाग पडते. सीमारेषे बाहेर घालवला जातोय चेंडू. अति उत्कृष्ट अशी ही फलंदाजी पाहतो श्रीच्या बॅटमधून. टोटल धावसंख्या झाली आहे ती मात्र 20. 20 रन्स ऑन बोर्ड. सुरेख फटका. हा मात्र चांगला चेंडू. चांगला कमबॅक केलाय गोलंदाजाने. यावेळेस डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय परंतु आपलं काम श्रीने पहिल्या षटकात चांगलं केलंय. निर्धाव चेंडूने सांगता झाल्या पहिल्या षटकाची षटक नंबर 1 पूर्णत्वास गेल्यानंतर धावसंख्या पोहोचते ती मात्र 20 या आकड्यावर. 20 रन्स आफ्टर फर्स्ट ओव्हर द पॉवर प्ले. चला नो मीटिंग्स. 30 मिनिटं लक्षात ठेवायची आहेत. वेळ खूप महत्वाची आहे.
सोमनाथ फटका थोडं गडबडी धावची संधी होते आणि पाहतोय आपण एक धाव पूर्ण केली आहे. हडबडी में गडबडी हुई थी पर सवार लिया खुद को दोनों बल्लेबाजों ने. इथे मात्र रनआउटची संधी होता होता हुकली आहे. सुंदर असं कमबॅक केलं फलंदाजांनी. इथे ताण मिळत नक्कीच चुकला होता परंतु त्यानंतर पाहतोय आपण धाव पूर्ण केली. चांगला प्रहार गॅप मध्ये खेळला अश्विन कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हरच्या टीम मध्ये सुद्धा येणार आहे परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. सुंदर फटकेबाजी श्रीच्या बॅटवरून पाहतो आपण. सुंदर फटका खेळला. पुन्हा चांगला प्रहार करायचा प्रयत्न. इथे सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न मात्र थोडंसं गफलत. चेंडू पुन्हा सीमारेषा पार. मिळतोय चौकार. सुंदरशी फलंदाज श्री. आता इथे मात्र दैव सुद्धा श्रीच्या बाजूने. प्रत्येक चेंडू बॅटला लागतो मात्र चौकार सीमारेषा पार होतोय. चौकार किंवा षटकार मिळतोय. चांगली फलंदाजी होतं श्रीकडून. धावसंख्या पोहोचली आहे 29 घरात. सुधीरचा पुढचा चेंडू श्रीसाठी. एस वर्सेस एस असा हा मुकाबला पाहतोय. सुंदर अशी फटकेबाजी. श्रीच्या बॅट मधून श्रीवसाटे. इथे मात्र चांगला चेंडू हाताळला जातोय. निर्धाव चेंडू होतोय. सुंदर चेंडू हाताळला. प्री माइंडेड शॉट होता. चेंडू रिव्हर्स खेळायचा पहिल्यापासून त्यांची मनीषा होती आणि इथे कुठेतरी तो चेंडू मिस केला जातोय. सर्व बॅटे नक्कीच हा षटकार किंवा चौकार मिळाला असता. यावेळेस पुण्याचा सुंदर चेंडू हाताळला. शफून खेळायचा प्रयत्न. 10 डॉट बॉल येतोय. DOT डॉट. सुंदर चेंडू हाताळले जात आहेत. आणि हा मात्र वाईट बॉल. स्वेअर चेंडू. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. धाव मिळते अवांतर. धावसंख्या झाली ती मात्र 30. 30 रन्स ऑन बोर्ड. हा सुंदर चेंडू आता लागले. इथे मात्र बॅट शिकडा आणि विकेट किपरने शिकवला फलंदाजाला धडा. पहिली विकेट. पहिला हादरा. पहिला बळी मिळवला जातोय. कॉट बिहाइंड. श्रीला मात्र माघारी परतावं लागेल. थोडा स्वतः नाराज असणार आहे आणि इथे मात्र शेवटचे चेंडू मिळवते विकेट. फलंदाज होतोय बाद. पहिला हादरा. पहिला झटका दिला गेला. ब्रेक थ्रू मिळवून दिला सुधीरने. मोठी विकेट मिळवली. मोठा मासा गळाला लागवलाय. नवीन फलंदाज येतोय पाहूया. आकाश. श्रीच्या जागेवर येईल आकाश. पाहूया आकाश. आकाशाला भिडणारे फटके खेळू शकेल का? धावसंख्या 30 वर पहिला गडी बाद झालेला आहे. चांगला कमबॅक करून दिला सुधीरने. शेवटच्या चेंडूवर जाता जाता आपला रस्ता मोकळा करून दिला. यश मिळवलं. आता पॉवर प्ले संपलेला असेल. क्षेत्ररक्षण विस्तारलं जाईल. कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं जाईल ते पाहूया. स्ट्राईकला सोमनाथ. नवीन फलंदाज नक्कीच असेल तर नॉन स्ट्राईकला आकाश. बॉलिंग मार्कवर येतोय शेखर. वैयक्तिक पहिल्याच संघासाठी 30 षटक घेऊन आला. पॉवर प्ले संपल्यानंतर 5 खेळाडू आपण पाहतोय. सीमारेषे जवळ 3 खेळाडू ऑन साईडला आहेत तर 2 खेळाडू ऑफ साईडला आहे.
एक कव्हर आहे डीपमध्ये, एक एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये. सुरेख चेंडू आता खोलवण्याचा हा चेंडू उभेडाला लेग स्टंपवर टाकलेला गेला होता. आनंद कार्पेट चटई क्षेत्राला समांतर चेंडू येतोय. कव्हर्समध्ये फील्ड केला जाईल सिंगल धावे करता. क्षेत्रक्षण सजवलं त्याप्रमाणे गोलंदाजी करतोय शेखर. धावसंख्येत एक निवड नक्कीच होत्या. पहिले चेंडू पहिला हो काढल्यावर स्ट्राईक लेतो आकाश. आकाश हा देखील मोठे फटके मानत वाकबगार आहे. पाहूया कशा प्रकारे आपली खेळी सजवेल. फुलडॉस चेंडू प्रहार केला एक पुन्हा त्या वाईड लॉंग ऑफला हा फील्ड होईल. चेंडू एक धाव पूर्ण केली जाते. सिंगल मध्ये सध्या डिलिंग होत आहे आणि चांगली गोलंदाजी आहे. धावसंख्या थोडासा अंकुश ठेवण्यात यश मिळते शेखरला. चेंडू उंच आहे त्या क्षेत्रक्षेत्राच्या खाली गोलंदाज स्वतः येतोय आणि शेअर कमी करतोय. वोड स्टार्ट शेखरने पहिल्या षटकात मिळवला बळी. सलगचा फलंदाज मात्र माघारी परतणार आहे सोमनाथ. दोन्ही सलगचे फलंदाज तंबू दिशेने परतल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज जातोय सचिन. सोमनाथची जागा भरून काढण्यात सचिन. पाहुयात मग कालच्या सामन्यात आपण पाहिलं सचिनने सुंदर फलंदाजी केली होती. तो वेगळा सचिन, हा मात्र वेगळा सचिन. नावात साधर्म्य आहे. खेळी तशी होईल का ते पाहणं गरजेचं आहे. इथे यश मिळवतो तो मात्र सुधीर. शेखर पहिली विकेट सुधीरने घेतली, दुसरी विकेट शेखरने मिळवली. नवीन फलंदाज सचिन स्ट्राईकवर असेल. सुंदर असं आयोजन महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड कडून. महाबळेश्वर प्रीमियर लीग 5वं पर्व आहे. कमिटीचं अतिशय सुरेख असं काम पाहतोय आपण. सकाळपासून त्या ग्राउंडवर तयारी करताना दिसलेले आहेत आपल्याला. सुंदरशी खेळपट्टी, तितकंच चांगलं क्रीडांगण अपोलो क्रिकेट ग्राउंड महाबळेश्वरचं पाहतोय आपण. मोठा प्रहार इथे मात्र आडवडने खेळला. बिग 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 सुपर षटकार. 6 धावा. फटक्यात होता वजन. संघाला धावा मिळतील अर्धा डझन. धावसंख्या झाली आहे 38 धावा. 3 षटक पूर्ण 38 धावा. 2 विकेट्स, 2 गड्याच्या मोबदल्यात 38 धावा जमवल्या 3 षटकामध्ये. हेम्सविला अँड फॉरेस्ट ब्रिज इन 11 या संघाने चांगली सरासरी आहे. सलामीचे फलंदाज नक्कीच 2 तंबू दिशेने परतवल्यानंतर मात्र धावांचा वेग अतिशय सुरेख आहे. बॉलिंग मार्कवर पुण्याचा सुधीर येतोय. वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं षटक घेऊन येते सुधीर. तीन षटकांती 38 धावा, 2 गडी बाद असा धावफलक आपण पाहतोय. सामना सुरू आहे. विजयदुर्ग वर्सेस हेम्स विला अँड फॉरेस्ट ब्रिज इन 11 या 2 बलाढ्य संघांमध्ये. ज्यांनी आताच आपला टीव्ही चालू केला असेल त्या सर्व प्रेक्षकांसाठी माहिती सांगतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला हेम्स विला अँड फॉरेस्ट ब्रिज इन या संघाने.
टॉस जिंकून पर्यंत फलंदाजी घेतली आहे आणि चांगला निर्णय संघनायकाचा इथे सिद्ध करताना फलंदाज सलामीचा फलंदाज श्रीने अतिशय तुफानी खेळी केली. वैयक्तिक 24 धावा पटकावल्या आणि तो झेलबाद झाला. दुसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवर विकेट मिळवली होती. त्यानंतर मात्र सुंदर प्रहार पाहायला मिळतो आकाश आणि सचिनकडून. वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक घेऊन सुधीर राईट आर्म वर विकेट मारा करेल. आकाश सुंदर असा चेंडू हाताळला गेला. यशकडून सुटला होता परंतु मागच्या प्लेअरने सुंदर काम केलं. शॉट थर्डमॅन पाहत पुढचा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण सजलेलं पाहतोय आपण. तितकी चांगली गोलंदाजी सुधीरकडून पाहतोय. यावेळेस पुन्हा चांगला फटका खेळला. कव्हर्स मध्ये खेळलेला हा अलंदो कार्पेट फटका चटाई क्षेत्राला समांतर चेंडू डीप करून ते फील्ड केला गेला. परत फेकी होईपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावने धावसंख्या पुढे सरसावेल 39 घरात. 4थं षटक सुरू आहे. आपल्या वैयक्तिक कोट्यातलं शेवटचं षटक हाताळतोय तो मात्र सुधीर. गोळलेला चेंडू सुंदर चेंडू औषध कट करायचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल येतोय. DOT डॉट चांगली गोलंदाजी सुधीरने कमबॅक करवलाय. सचिन एक नौका फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. थोडासा कानमंत्र देताना आकाश. या जोडीला चांगलं काम करावं लागेल. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मग यांच्या खांद्यावर जबाबदारी असेल धावसंख्या पुढे नेण्याची. हा खोलवडा पाहिजे चेंडू पुन्हा सुंदर चेंडू हाताळला गेला. पुन्हा डॉट बॉल येतो आहे. सुंदर काम सुधीरकडून केलं जात आहे. धावांचा वेग नक्कीच कमी केला जातोय. अंकुश ठेवण्यात यश मिळतं धावांवरती ते मात्र सुधीरला. पाहत पुढचा चेंडू पुन्हा सुंदर चेंडू हाताळला गेला. औषध हा चेंडू हाताळला लेग बाहेर उभाची धाव पर्यंत योग्य निर्णय येतोय. धावसंख्या 40 रन्स. केवळ 2 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात या षटकात. चांगली गोलंदाजी अद्याप पाहिल्या सुधीरकडून. आकाश स्ट्राईकवर. हा पुन्हा सरळ बॅटने खेळला फटका स्टंपला लागतोय चेंडू आणि वळतोय तो मात्र मिड विकेटकडे. एकदम स्ट्रेट ड्राईव्ह होता. थोडा किंचित जर या साईडला असं तर नक्कीच 4 किंवा 2 मिळाले असते परंतु यष्टीवर चेंडू आदळला. एकदा पूर्ण केली आहे. शेवटच्या चेंडूवर सिंगल मिळते. धावसंख्या झाली 41 आणि केवळ 3 धावा खर्च केला. टाळ्या वाजवा गोलंदाजासाठी. सुंदर अशी बॉलिंग केली सुधीरने. धावांचा वेग नक्कीच कमी केला. 41. सुंदर असं ग्राउंड आहे पाहतो आपण. पोलो ग्राउंड निसर्ग सानिध्य असलेले हे क्रीडांगण आणि आता मात्र 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक घेतला गेलाय. नावाचा ड्रिंक्स ब्रेक आहे पण यामध्ये मात्र प्लॅन्स आपले चेक केले जातील. A प्लॅन, B प्लॅन, C प्लॅन त्याच्यावरती चर्चा केली जाईल. कशा प्रकारे फलंदाज बाद करायची यावर चर्चा होताना पाहतोय आपण. ते मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या गटामध्ये त्या दुसऱ्या बाजूला फलंदाजासाठी प्रयत्न करावा लागेल. जास्तीत धावा काढण्याचा चौका षटका लागवण्याचा प्रयत्न केला जाईल. चला सामन्याला सुरुवात पुन्हा होतोय. ब्रेक नंतर पाहतोय आपण कोण असेल गोलंदाज. सुधीरने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली. आपल्या संघाला सामन्यात परत आणलाय. अतिशय सुरेख असं आपण जे छायाचित्रण पाहतोय आपण जे घर बसल्या टीव्हीवर पाहताय सामने तर 2 कॅमेरामन त्यांचंही मनापासून कौतुक करतोय आम्ही. सुंदर असं काम केलं जात आहे त्यांच्या माध्यमातून. योग्य वेळेस झूम इन झूम आउट करून तुम्हाला क्लिअर व्ह्यू दिला जातोय.
कमिटीचं अतिशय सुरेख काम पाहतोय आपण. महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 पर्व 5वे. बॉलिंग मार्कवर येतोय बॉलर शेखर. वैयक्तिक दुसरं सांघिक 5 षटक गुणाला शेखर. धावसंख्या 41. 4 षटक पूर्ण 41 धावा. पाचव्या षटकाचा पहिला चेंडू लो फोल्डर सुद्धा प्रहार केलाय. चेंडू लॉंग ऑफला येतोय, डीपला फेल होतोय आणि एक धाव पूर्ण केली जाईल. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा शेखरकडून पाहायला मिळते. शेखर एक यशस्वी गोलंदाज आहे. मागच्या षटकामध्ये त्याने सुंदर असं विकेट घेऊन दिली होती संघाला. सचिन स्ट्राईकवर. पुन्हा फुलडा चेंडू, पुन्हा मोठा प्रहार आणि यावेळेस मात्र बिग हिट, हाय अँड हँडसम, बिग 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 सुपर षटकार. 6 धावा. पंचांचे दोन्ही हात जमीन आकाशाकडे केले म्हणजे 6 धावा नक्कीच मिळाल्यात. इथे मात्र सचिनची हवा. संघाला मिळतील 6 धावा. षटकाने धावसंख्या पुढे जात आहे ती मात्र 48 या आकड्यावर 48 रन्स. पाहूया या षटकात संघाचं अर्धशतक पूर्ण केलं जाईल का. सचिन इथे मात्र लय मध्ये येताना दिसतोय. सचिन सुंदर चेंडू हाताळला. यावेळेस पडल्यानंतर चेंडू काहीसा जमिनी लगत राहिला. बॅट वरून फिरले. प्रयत्न की सुरेख होता. इतका चांगला प्रयत्न इथे मात्र शेखरचा. षटकारानंतर डॉट बॉल काढला गेलाय. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. पुढचा चेंडू पुन्हा मोठा फुलडा प्रहार केलाय. फुलडा चेंडू होता इथे चुकीला माफी नाही. खराब चेंडूचा समाचार घेतला. मोठा फटका. मी तो षटकार. 6 धावा. सुंदर फटकेबाजी या षटकाने संघाची धावसंख्या होते ती मात्र 54 54 रन्स. संघाचं अर्धशतक झालेलं. जोरदार टाळा वाजवा. हाफ सेंचुरी पूर्ण केली गेली आहे. सांघिक 54 धावा. सचिनची सुंदर फलंदाजी. गिअर अप केलं सचिनने. ड्रिंक मध्ये कान मंत्र दिला गेलाय. त्याचं तंतोतंत पालन सचिन करतोय. संघासाठी आपल्याकडून धावा जमवतोय. थोडंसं महागडं षटक करताना पाहतो आपण शेखरचं. पुढचा चेंडू सुंदर चेंडू हाताळलाय. यश मागे थोडासा प्रयत्न कमी पडला आणि इथे एका धावेने येस 12 रुपयाची धाव नक्कीच मिळते. अंपायरचा इशारा येतोय. सिंगल धाव. धावसंख्या 55 55 रन्स. पाचव्या षटकातला शेवटचा चेंडू हाताळताना शेखर. पुन्हा चांगला प्रहार केला. विकेटला चेंडू येतोय. धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न आहे. मांग है दुसरे की पर मिलेगा सिर्फ एक रन आउट. इथे मात्र धावचीत झाला फलंदाज आकाश. धावचीत झालाय. संघासाठी आपलं बलिदान दिलंय. धाव झाले 56. अब तक 56. आगे कितने होंगे देखेंगे. नवीन फलंदाज जातोय. नवीन फलंदाज सुयश. एक शॉट आहे का. बरं एकही रन नाही. आता फक्त 55 धावा झालेल्या आहेत. एक शॉट रन दुसरी काढण्याच्या नादात एक शॉट रन काढला गेला. म्हणजे तेलही गेलं तुपही गेलं आणि हाती धुपाटणं आलं सर. धावच मिळाल्याने विकेट सुद्धा गेली आहे. तर अति वाईट संकटात नाही असं म्हणतात. इथे मात्र त्याचा बळी ठरतो आकाश. बॉल मार्को आहे ऋषी. शेवटचं षटक हाणामारीचं षटक डेथ ओव्हर घेऊन आला ऋषी. स्ट्राईकला असेल सचिन. नवीन फलंदाज आहे सुयश.
पाहूयात ऋषी आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावा वाचवण्याचं काम करू शकतोय. पहिला चेंडू सुंदर असा चेंडू ऑन द टार्गेट टाकला गेला होता. कुठली धाव मिळत नाही. चांगलं काम होत आहे. डॉट बॉल लावतोय. सुरुवात चांगली केली आहे. निर्धाव चेंडूने सुरुवात केली गेली आहे. धावसंख्या 55 55. मोठा प्रहार आणि हा मात्र हा बिगी येतोय. चेंडू होतोय फोर मिळेल षटकार. 6 धावा. हवेचा इथे मात्र वापर केला जातोय. ज्या प्रकारे हवा वाहते त्या प्रकारे चेंडूला फटकावला जातोय. बिग हिट केला गेलाय सचिन कडून. 6 धाव्यांसाठी हा फटका खेळला. आता मात्र धावसंख्या झाली 61 61 रन्स 62. इथे कट केला चेंडू. स्कोअर गेट खेळायचा पुढे चेंडू बॅटला घेतो. जातोय मात्र सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. धावसंख्या 65 65 रन्स ऑन बोर्ड. द लास्ट ओव्हर इज इन प्रोग्रेस. शेवटचे षटक सुरू असताना पाहतो आपण एक षटकारी चौकार नक्कीच आला. पहिला चेंडू डॉट बॉल होता. निर्धाव चेंडू नंतर मात्र प्रहार केलाय. सचिन आपल्या लयमध्ये येतोय. वाहत पुढचा चेंडू ऋषीचा सचिन साठी. पुन्हा स्वागत केलाय यावेळेस मिडगडला चेंडू. इथे मात्र हा मिळतोय बिग हिट. चौकार. 4 धावा. नर्सरी 11 वर्सेस अल्मदीना 11. संघनायक कृपया टॉससाठी टॉस का बॉल जवळ यायचं आपल्याला विनंती असेल. इथे मात्र पुन्हा प्रहाराचा प्रयत्न इथं पूर्ण केला. दुसरीचा प्रयत्न डिप्स केलेला दर्शक तैनात आहे आणि हा 2 धावाचा प्रयत्न केला जातो. सुरेख रनिंग सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या सिंगलचं डबल कन्व्हर्जन केलं सचिन आणि सुयश. शेवटचा चेंडू इनिंगचा. धावसंख्या झाली आहे 71 71 रन्स. संघनायकाने 80चं टार्गेट ठेवलं होतं. त्याच्या जवळपास पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेलाय. नर्सरी आणि अल्मदीना कॅप्टन टॉस साठी यायचं विनंती असेल आपल्याला. मोठा प्रहार. हा मात्र हा विकेट. सुपर षटकार. 6 धावा आणि या षटकाने धावसंख्या झाली ती मात्र 77 77 रन्स आणि 78 धावांचं लक्ष असणार आहे. नवीन बॉल द्यायचा आहे. महाबळेश्वर नर्सरी वर्सेस अल्मदीना 11. चला संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकाला दुसरा पुकार आहे. अदरवाईज तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं याची नोंद घ्या. महाबळेश्वर नर्सरी वर्सेस अल्मदीना 11 संघनायक लवकरात लवकर आपण टॉस साठी यायचं आहे. कमिटी मेंबर्स आपली वाट पाहत आहेत. अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. सुशांत जाधव सरांना तुम्ही संपर्क करायचा. अल्मदीना 11 वर्सेस महाबळेश्वर नर्सरी. कॅप्टन शेवटचा पुकार.
चला हेम्सविला आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकरात लवकर. अल मदीना कॅप्टन टॉससाठी या लवकरात लवकर सर, विनंती आहे सहकार्य करा. आणि महाबळेश्वर नर्सरी चला टॉससाठी यूट्यूब थोडा कॅमेरा इकडे घ्यायचा. अल मदीना वर्सेस महाबळेश्वर नर्सरी टॉस करून घ्यायचा स्टेजवर. नाणेफेकीचा कौल होतोय. महाबळेश्वर नर्सरी वर्सेस अल मदीना 11 दोन्ही संघनायक तयार. सुशांत सर त्यांच्यासोबत टॉस करतील. हेड इज अ कॉल. छापा बोलला आणि काटा आलेला आहे. अल मदीना 11 आपला निर्णय सांगायचा आहे. फलंदाजीचा निर्णय घेतला गेला अल मदीना यांनी. कॉंग्रॅच्युलेशन्स अल मदीना 11 अँड महाबळेश्वर नर्सरी दोन्ही संघांना पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. चला सेकंड इनिंगकडे जाऊया. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. सलामीचे फलंदाज आलेले आहेत शेखर आणि अंकुश. अष्टबैलू खेळाडू आहेत शेखर आणि अंकुश. इथे मात्र धावा 77 झाले. 78 धावांचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर होईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 36 चेंडूने 78 धावांचा पाठलाग करायचा जिंकण्यासाठी. ते मात्र विजयदुर्ग या संघाला. स्ट्राइकला अंकुश, नॉन स्ट्राइकला शेखर. बॉलिंगवर आहे आकाश जाधव. पाहुयात. तीस मिनिटात इनिंग कंप्लीट करायची आहे याची नोंद घ्यायची आहे. अजून पेनल्टीला समोर जावं लागेल. टायमर लावलेला आहे पंचांनी. लेट्स प्ले. पहिला चेंडू जमिनी लगत काढलेला. सुंदर असा चेंडू हाताळला गेला आकाश कडून. आउट ऑफ स्टंप. बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्नात चेंडू मात्र निर्धाव येतोय. चांगली सुरुवात केली आहे. बहुत पुढचा चेंडू. सुरुवात अतिशय सुरेख. इथे मात्र कट केला. स्क्वेअर पाहता आपण. चेंडू मात्र क्रॉसमध्ये जातोय. पाठलाग सुरू आहे पण चेंडू जिंकतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळतात 4. चौकार. 4 धावा. चौकारने खातं उघडलंय. विचार केला हेम्सच्या इनिंगचा. जर हेम्स सुद्धा पहिला चेंडू डॉट काढला होता तर दुसरा चेंडू षटकार मिळवला होता आणि षटकारने खातं उघडलं होतं. इथे मात्र ईट का जवाब पत्थर से, गोली का जवाब बारूद से देताना पाहतोय आपण. फलंदाज चौकारने सुरुवात केली आहे. नांदी बोनी प्रारंभ शुभारंभ श्री गणेशा. धावफलक हलता केलाय चौकाराने.
अंकुश पुढचा चेंडू खेळण्यास तयार. इथे प्ले डाऊन झाला. फलंदाज पाहूयात. एसीडीचा बोल्ड आउट. प्ले डाऊन झाला. बॅटची गळा घेतली. चेंडू मात्र एष्टू वाजवतोय आणि इथे बदला घेतला. रिवेंज बॉल टाकला गेलाय तो मात्र आकाश कडून. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गोल. फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज त्वरित जायचंय. एक तेरी एक मेरी चलती रहेगी दुनियादारी अशा पट्ट्यातला हा चेंडू आणि त्या प्रकारची भावना आकाशच्या मनात नक्कीच असणार आहे. चौकार नंतर मात्र बोल्ड आउट केलाय फलंदाज अंकुशला. नवीन फलंदाज ऋषी. 4 धावांवरती पहिला बळी यश मिळवलंय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. ते मात्र आकाशने. धावा वाचवायच्या 78 आणि त्या वाचवताना पाहता आपण 4 धावा झाल्यावर पहिला गळी टिपलाय. सुंदर काम पॉवर प्लेच्या षटकात केले गेलंय. ऋषी पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावा करणार. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची असणार आहेत कंपल्सरी. पॉवर प्लेच्या या 2 षटकांमध्ये केवळ 2 खेळाडू सीमारेषेजवळ ठेवण्यात येतील चौका षटकार वाचवण्यासाठी. तर बाकी इतर जे खेळाडू असतील क्षेत्ररक्षक असतील ते मात्र 30 यार्डच्या सर्कलमध्ये पाहायला मिळतात आपल्याला. इथे मात्र पुन्हा गौसमी खेळाचा प्रयत्न. सुंदर प्रयत्न आहे. एक धाव केल्या दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण झाल्या. थोडंसं फंबल क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालं आणि या 2 धावांनी धावसंख्या होते ती मात्र 6. कव्हर ड्राईव्ह पाहायला आपण 2 धावांसाठी हा फटका. 13ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये काढायची असेल काढावी लागेल सामना जिंकण्यासाठी. तो मात्र विजयदुर्ग या संघाला. आणि इथे पाहतोय आपण विकेट मिळते एसीडीज आणि सुंदर काम आकाशून पाहिले गेले. टाळ्या वाजवा या बॉलरसाठी. दुसरी विकेट घेतली आहे. काल पाहिलं आपण फैजानने सुद्धा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 2 गडी मिळवले होते. सामना गमवावा लागला परंतु गोलंदाजी सुरेख केली होती. पाहूयात इथे सुद्धा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 2 बळी मिळवलेत. नवीन फलंदाज सुधीर आणि या कमी कालावधीमध्ये 2 विकेट्स मिळाल्यात. क्विक इंटरव्हलमध्ये 2 विकेट्स मिळाल्यात. थोडंसं नक्कीच दबाव असेल. धावा चेस करायच्यात 78. त्यातल्या धावा 6 काढल्या गेल्यात. 6 धावावरती 2 गडी बाद झालेले आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आकाश मात्र आपल्या नावावर करतोय. धावा खर्च केला 6. 2 गडी बाद केले गेलेत. परत पुढचा चेंडू आकाशचा. स्क्वेअर ड्राइव्ह पाहिलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळलेला हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर्स डीप मध्ये फील्ड होतो. एक धाव पूर्ण केला. दुसरीचा प्रयत्न होता. चांगली फेक ही परंतु 2 धावा वाचवू शकला नाही आहे. 2 धावांनी षटक पूर्ण होईल आणि धावसंख्या होते ती मात्र 8. धावसंख्या 8. हेम्स व्हिला अँड फॉल्स ब्रिज 11 ची विजयदुर्ग सोबत पडल्या गाठ. कोणत्या संघाचा होईल विजयाचा थाट पाहूया थोड्या वेळातच. निकाल आपल्या समोर येणार आहे. बॉलिंग मार्कवर येतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन श्री. बॉलिंग मार्कवर श्री एक अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली फलंदाजी केली. वैयक्तिक 24 धावा काढल्या होत्या. याने आपल्या संघासाठी फलंदाजी करत असताना पॉवर प्लेचा दोन्ही षटकात सुंदर तुफानी खेळी केली परंतु शेवटच्या चेंडूवर बळी मिळवला होता. पाहूयात स्ट्राईकला आहे
फलंदाज सुधीर. सुरेश चेंडू हाताळला. यावेळेस षटकाराचा प्रयत्न होता. शेखर स्ट्राईकवर. बॉलिंग मार्कवर आहे श्री. पुन्हा सुरेश चेंडू हाताळला. यावर सुद्धा उसळी घेणारा चेंडू. गुडलेनचा हा चेंडू थोडासा बाउन्स मिळतोय. सुंदर गोलंदाजी करतोय श्री आपल्या संघासाठी. आपली गुणवत्ता सिद्ध करताना पाहतो आपण श्रीला. चांगल्या प्रकारे चेंडू हाताळतोय. चांगली फलंदाजी सुद्धा केली होती. पाया भक्कम केला होता श्रीने फलंदाजी करत असताना. आणि आता मात्र गोलंदाजी सुद्धा चांगली गोलंदाजी होते. धावसंख्या 8 या आकड्यावर स्थिरावलेली आहे. कट केलाय. प्रहार केलाय. चेंडू मात्र जातोय कव्हर्स मध्ये. सीमा रेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. धावसंख्या 12. 12 रन्स ऑन बोर्ड. 12 या जर आकड्याचा विचार केला असता तर 12 आकडा आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत 7 असतो. जन्म झाला की 12व्या दिवशी बारसं होतं आणि मृत्यू झाला 12व्या दिवशी तेच नाव संपुष्टात येतं. असा हा 12 आकडा. 12 आकड्याची महती. षटकार किंग युवराज सिंगचा वाढदिवस 12. तर 12 जानेवारीचा जर विचार केला तर 2 महान व्यक्तींचा वाढदिवस. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांचा वाढदिवस जयंती 12 जानेवारीला असते. आणि इथे मला तिसरी विकेट मिळते. वॉट अ कमबॅक. चौकारानंतर मिळते विकेट. तिसरा गळीचा बोलिशीने परत येतोय. श्रीने यश मिळवून दिलाय. यशस्वी गोलंदाज होतोय श्री. पॉवर प्लेचं दुसरे षटक आणि 12 या आकड्यावर फलंदाज मात्र बाद होतोय. तीन गडी बाद 12 अशी थोडीशी विकेट अवस्था. थोडंसं बॅकफुटला पाहतोय आपण विजयदुर्गचा संघ. नवीन फलंदाज येतोय. चंद्रकांत. नवीन फलंदाज चंद्रकांत. धावसंख्या 12 वस्त्रवळीला असताना पाहतोय. ग्राउंडवर सुटला छान छान थंडगार वारा. धावसंख्या 12. नवीन फलंदाज चंद्रकांत. श्री मारा करतो चंद्रकांतसाठी. सुंदर चेंडू हाताळला. औषधा बॉल इट इज. चांगला चेंडू हाताळला जातोय. वेग होता चेंडूमध्ये. थोडासा फिरतोय जो चेंडू. ऑफ करण्याचा हा चेंडू टाकला गेला होता. मदत मिळते गोलंदाजाला. ज्या हवेचा वापर करून श्रीने चांगली फलंदाजी केली ती हवा मात्र इथं फलंदाजाला रास येत नाही. फलंदाज डॉट बॉल काढताना दिसतोय. पाच पुढचा चेंडू. सुंदर असं फॉलो थ्रो मध्ये दर्शन केलं गेलं आहे. पण हा ओव्हर थ्रो इथे मात्र कष्ट केले वाया गेले अशातली परिस्थिती पाहतोय आपण समोर. एक धावा पूर्ण दुसरीचा प्रयत्न. या 2 धावा आल्यात ओव्हर थ्रोच्या रूपात. 2 धावा काढल्या गेल्यात आणि या 2 धावांनी धावसंख्या पोहोचल्या 14 या आकड्यावर. 14 रन्स. दोन षटक पूर्ण. निलेश मर्डेकर यांचं इथे सहर्ष स्वागत होत आहे. समालोचक ते सुद्धा आहेत. महाराष्ट्र क्रिकेट बोर्ड यांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. आकाश वैयक्तिक दुसरं. सांघिक तिसरं षटक घेऊन आकाश तयार. पहिल्या षटकात आकाशने 2 गडी बाद केले होते. तोच आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. संघनायक स्वतः इथे मात्र उदाहरणासहित दाखला देतोय कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे. पुन्हा सुद्धा हा चेंडू कट केला. इथे मात्र पाहतो आपण स्क्वेअर कट कव्हर मध्ये चेंडू जातो. एकदा पूर्ण केली जाते
आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली फेकी होताना पाहतोय आपण. सुंदर क्षेत्ररक्षण. इथे मात्र गोलंदाजाला साथ मिळते ती क्षेत्ररक्षकाची. सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं. धावसंख्या 15 कडे पोहोचते आहे आणि संघ नायक स्वतः मात्र इथे धुरा सांभाळतोय. गोलंदाजी मार्कवर धावा कमी करण्याचा प्रयत्न करतोय. विकेट्स नक्कीच घेतल्या गेल्यात पहिल्या षटकात. ओहो, इथे मात्र सुंदर चेंडू हाताळलाय. फुलरलेनचा हा चेंडू डॉट बॉल येतोय. DOT डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहतोय आपण. आणि थोडंसं कान मंत्र दोन फलंदाजांमध्ये चर्चा होताना पाहतोय. 78 धावांचा पाठलाग करता थोडासा बॅकफुटला ढकललं गेलं या संघाला. ते मात्र हेम्सविला अँड फॉरेस्ट ब्रिज इन 11 या संघाने चांगली गोलंदाजी करतायत. आणि इथे मात्र बॅटची कडा कीपरने शिकवलाय. फलंदाजाला धडा सुंदर ढील टिपला गेला. कॅचेस विन द मॅच असं म्हणतात. पकडो कॅच जीतो मॅच. इथे मात्र झेल पकडलाय. सामना सुद्धा जिंकण्याच्या वाटेवर मार्गक्रमण होतोय. चौथा गडी तंबूच्या परत येतोय तो मात्र 15 धावसंख्येवर. चार गडी बाद आणि 15 धावा. नवीन फलंदाज बिलाल. आकाश सज्ज होतोय बिलाल साठी मारा करायला. पाहूयात. राईटावर विकेट पुन्हा एकदा आकाशचा पुढचा चेंडू. यशस्वी गोलंदाज आहे. सुंदर चेंडू हाताळला गेला. यावेळेस आउटसाइड शफल मोठा फटका प्रहार करायचा प्रयत्न. चेंडू मात्र मिस केला जातोय. निर्धाव चेंडू सांगता होते. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळतोय आकाश. संघनायकाची आपली इथे मात्र छाप सोडतोय. चांगली गोलंदाजी होत आहे. उदाहरणासहित इथे मात्र स्वतःला सिद्ध करतो आकाश. लीडिंग विथ एन एक्झाम्पल. हाऊ टू बोल डॉट बॉल्स, हाऊ टू टेक विकेट्स. आणि येथे पाहतोय आपण एकच धाव मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण कव्हर्समध्ये पाहिलं आपण. आणि एका धावने धावसंख्या पोहोचते मात्र 16 या आकड्यावर. 16 या आकड्याचा जर विचार केला तर ज्या वयात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती रायरेश्वराच्या किल्ल्यावर ते वय वर्ष 16. सुंदर चेंडू हाताळला. पुन्हा एकदा इथे मात्र झेलचा अपील पंच फेटाळून लावताना पाहतो आपण. तर ज्या वयात एक नवी उमेद आपल्याकडे असते. आपल्या आयुष्याच्या दिशेला कुठल्या प्रकारे आपण करिअर घडवणार तो 16 आकडा उमेदीचं वर्ष असतं. 16 वर्ष मोक्याचं आणि तितकंच धोक्याचं सुद्धा असतं. कारण हे 16 वर्ष तुमच्या आयुष्याची जडणघडण करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असलेला हा आकडा वय वर्ष 16 आणि तो 16 धावसंख्या धावफलका लागल्या. बॉलिंग मार्ग पुन्हा एकदा येतोय तो श्री. वैयक्तिक दुसरा सांघिक चौथं षटक घेऊन श्री मार्गस्थ होतोय. श्री स्ट्राईकवर असणाऱ्या पुन्हा एकदा बिलाल. सफल झाला. प्रहार केला. चेंडूला फायनलला खेळलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि इथे मात्र मिळते विकेट. धक्का नंबर 5. 5वा गडी तंबूच्या परततोय. चेंडू होता हवेत. घेतला कवेत. फलंदाज मात्र येतोय तंबूच्या दिशेत. विकेट नंबर 5. श्रीने यश मिळवलं पहिल्या चेंडूत. सुंदर असं क्षेत्ररक्षण डीप फायनलिंगला पाहिलं आपण. सोळा धावा 5 गडी बाद अशी बिकट अवस्था. इथे मात्र विजयदुर्ग या संघाची पाहतोय. नवीन फलंदाज दीपक. पाहूया दीपक थोड्याशा आशा प्रज्वलित करेल का संघाच्या विजयाच्या.
दीपक सामना करेल श्रीचा. सुंदर वेगवान चेंडू हाताळला गेला. टॅप केला चेंडूला. इथे मात्र पॉईंट मध्ये सिंगल धाव मिळते आणि या एका धावेने धावसंख्या पोहोचल्या 17 या आकड्यावर. धावसंख्या 17. कोणत्या संघाला असेल खतरा पाहूयात. श्री मारा करेल तो फलंदाज सुधीर. सुधीरसाठी हा केला फटका आणि पुन्हा जे वडा बॉलिंग. श्री इथे मात्र सामनावीराचा दावेदार प्रभाव होताना दिसतोय. तिसरी विकेट श्रीला सुद्धा मिळाली आहे. 6वा गडी बाद होतो. इथे थोडस मात्र पडझड होताना पाहतोय आपण विजयदुर्ग या संघाची. नवीन फलंदाज येतो तो मात्र गणेश. यानंतर होणार सामना महाबळेश्वर नर्सरी वर्सेस अल मदिना 11. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. धावसंख्या 17. 6 गडी बाद. चला सामना थोडी सुरू ठेवायचा आहे. हा मोठा प्रहार केला डावखुरा फलंदाज. एक धाव पूर्ण केला. दुसरा प्रयत्न होता का. सुंदर क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहिलं आपण आणि 2 धावा. धावसंख्या 19. 14 षटक सुरू आहे. 78 धावांचा पाठलाग करत असताना 19 धावांपर्यंत मजल मारली आहे. पुढचा चेंडू हा मात्र पुणे ऑप्शन स्विंग अँड मिस झालेला आहे. बॅट फिरले. चेंडू मात्र बॅटच्या खालून निघून जातोय. यशस्वी आपलं काम चोखपणे बजावतोय. वाईड बॉल. स्वेअर चेंडू. अंपायरचा इशारा येतोय. डाऊन द लेग साइड इज कॉल्ड वाईड. स्वेअर चेंडू. इथे बॅटची गळा लागते. पुन्हा विकेट मिळते आणि ही तिसरी विकेट एका षटकात घेतली गेली आहे. ओव्हर हॅट्रिक झालेली आहे. नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी श्रेयशी. चला 2 मिनिटाचा ड्रिंक्स घेतील. लवकर जायचंय. धावसंख्या झाली आहे 20. 7 गडी बाद 20 धावा. 12 चेंडूने 58 धावांची गरज असं समीकरण आहे. नक्की थोडंसं कठीण समीकरण आहे. पाहूया इथून पुढचे फलंदाज कशा प्रकारे प्रयत्न करतील. लीगचा सामना जेवढ्या जवळ जाता येईल तेवढं जवळ जाणं गरजेचं असेल टार्गेटच्या, जेणेकरून पुढच्या सामन्यांमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतोय. 78 धावांचा पाठलाग करत असताना 20 धावा झाल्यात. 58 धावांची गरज आहे. चला चला ड्रिंक्स ब्रेक ओव्हर. सामना सुरू ठेवायचा आहे. आणि सगळ्या संघाला विनंती असेल की आपण ज्या पाणी पिण्यासाठी बॉटल्स घेतात त्या बॉटल्स एका जागेवर गोळा करून ठेवायच्या आहेत किंवा डस्टबिनमध्ये टाकायच्या आहेत. त्याचा विचार करा जरा. सर्व संघांना विनंती असेल जे काय पाण्याच्या बाटल्या असेल तो प्लास्टिकचा कचरा जो असेल तो आपण डस्टबिनमध्ये टाकायचा आहे. कमिटीच्या वतीने आपल्याला सर्वांना विनंती करण्यात येत आहे की आपण घेतलेल्या पाण्याच्या बॉटल्स एका जागेवर किंवा डस्टबिनमध्ये ठेवून द्यायच्या आहेत.
यूज झालेल्या पाणी बॉटल्स डस्टबिनमध्ये टाकायचे, त्याची कृपया नोंद घ्या. पहिला प्रहार केला चेंडूवरती मात्र येतो वन बाउन्स, चौकार, 4 धावा. स्वागत केले गोलंदाजाचं चौकाराने. धावसंख्या 24. केतन तप्पू या प्रहार केला. हा मात्र बिग 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 हँडसम सुपर षटकार, 6 धावा. इथे मात्र फलंदाजाची हवा, संघाला मिळते 6 धावा. आणि या षटकाराने धावसंख्या पोहोचते 30च्या आकड्यावर. 30 रन्स, 2 चेंडूने 10 धावा काढल्या गेल्या आहेत. सुंदर फलंदाजी, देर आहे, दुरुस्त आहे आणि प्रयत्न सुंदर आहे, सुरेख आहे. पाहूयात कितीपर्यंत मजल मारली जाईल. 48 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू असेल 10 चेंडूने 48 धावा करायच्या, म्हणजे प्रत्येक चेंडूवर प्रहार करायचा आहे. षटकार चौकारांची अतिशय करायची, ते मात्र काम करतोय फलंदाज. पुन्हा बॅकफुटला गेला, प्रहार केला, सरळ बॅटने खेळला, चेंडू येतोय आणि फरार होतोय सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. दीपक इथे मात्र थोड्याशा आशा प्रज्वलित करतोय. दीपक चौका षटकारांची इथे मात्र आतिषबाजी करताना दिसतोय. आपण पाहतोय दीपकला सुंदर फलंदाजी होत आहे. फुल टॉस, पुन्हा प्रहार केला, मिडविकेटला आणि हा मात्र सुंदर क्षेत्ररक्षण केलं. टाळ्या वाजवा या फिल्डिंग साठी. षटकार नक्कीच बसवला गेलाय. केवळ 1 धाव, 5 धावा वाचवल्या. टाळ्या वाजवत्या क्षेत्ररक्षकासाठी. सुंदर प्रयत्न होता झेल पकडण्याचा, झेल झाला नाही परंतु चेंडू अडवला गेला आणि 5 धावा वाचवल्या गेल्या संघासाठी. त्यामुळे नॉन स्ट्राईकला ठेवलं गेलं दीपकला. स्ट्राईकला असलेला फलंदाज असणार आहे ताबीर. पाहूया ताबीर ताबडतोड बल्लेबाजी करू शकतोय का ताबीर. केतनचा पुढचा चेंडू, चेंडूचा सुरेख हाताळा, पुढे सरसावला, पदर आले ते दाखवलं होतं परंतु चेंडू मिस केला गेला. चेंडू जमिनी लगत राहिला, बॅट मात्र वरून फिरली आहे. स्विंग अँड मिस झालाय परत पुढचा चेंडू. या घेणारा चेंडू, चांगली ऑपरेशन, चांगली गोलंदाजी. षटक नंबर 5 संपुष्टात. इथे धावसंख्या झाली आहे 35. आता मात्र 6 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. इथून पुढे सामना झुकला तो हेम्स विला अँड फॉरेस्ट ब्रिज इन 11 या संघाकडे. दीपकची सुंदर फलंदाजी होती आणि एका क्षेत्ररक्षकाने हा सामना मात्र आपल्याकडे फिरवलाय. सुंदर काम केलं गेलं. परत दीपक पुन्हा स्ट्राईकवर आहे, बॉलिंग मार्कवर आहे. प्रथमेश वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचे षटक घेऊन आला प्रथमेश. 43 धावा वाचवायच्या आहेत. वाचवणं सोपं आहे, पाहूयात त्या धावा काढल्या जातील का. पहिला चेंडू अनवर खेळायचा प्रयत्न, बॅटची गडा लागली आहे, धाव मात्र घेतली जात नाहीये. नकार दिलाय दीपकने, कुठली धाव घेतली नाही. पहिला चेंडू निर्धाव येतोय. 5 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. या साखोट चेंडू मोठा प्रहार केला, बॅकफुटला गेला, सेट केला, स्वतःला वेळ घेतला आणि मात्र चेंडू भिरकावून दिला. भेर षटकार, 6 धावा. इथे मात्र दीपकची हवा, संघाला मिळतात 6 धावा. या षटकाने धावसंख्या पोहोचते ती मात्र 41च्या आकड्यावर. जितकं जवळ जाता येईल टार्गेट तितकं जवळ जाणं नक्कीच गरजेचं आहे. विजयदुर्ग हा संघ दीपकचा सांगसूर एक प्रयत्न आहे. पाहत पुढचा चेंडू, हा फुलटॉस पुन्हा मोठा प्रहार केला, चेंडू होतो षटकार, 6 धावा. इथे मध्ये दीपक नावाचा वादळ संघ ना एक विचार करत असेल की हा फलंदाज मी मागे का ठेवला.
याला अगोदर का नाही पाठवला. नक्कीच सामना चित्र वेगळं असतं, पण जर तर क्रिकेटमध्ये चालत नाही. धावसंख्या मात्र झाली आहे 47. चेंडू झालेले आहेत, पाहतो आपण. 3 balls to go. चेक करायचंय. चेंडू वैद्य आहे, बरोबर आहे. बॉल आहे. 3 चेंडू शिल्लक असतील या इनिंगचे, या सामन्याचे. धावसंख्या झाली 47. चांगली फलंदाजी करतो तो मात्र दीपक. हा डॉट बॉल, वाईड यॉर्कर. 28 धावा काढल्या दीपकने आतापर्यंत. पुन्हा मोठा प्रहार आणि हा माझा हँड संपवला. गगनचुंबी षटकार, 6 धावा आणि त्या संघाचं अर्धशतक पूर्ण झालं. 53 धावा झालेल्या आहेत. दहा बॉलात 34 धावा काढल्यात. 340 स्ट्राईक रेट. सुंदर फलंदाजी. दीपकने मात्र छाप सोडली आहे. पुन्हा मोठा प्रहार. 1 बाउंड चेंडू फरार मिळतोय. चौकार, 4 धावा आणि सामना इथे संपतो. विजय संघ होतो हेम्स विला अँड फॉरेस्ट ब्रिज इन 11. कॉंग्रॅच्युलेशन्स. परंतु खरा इथे दीपकने छाप सोडली आहे. सुंदर फलंदाजी केली. 38 धावा कुठल्या गेल्या त्याच्या